लोकशाहीचा बुलंद आवाज, रिपब्लिकन वार्ता, महाराष्ट्र। बातमी येते लातूर येथून। लातूर जिल्ह्यातील 100 परीक्षा केंद्रांवर आजपासून इयत्ता 12वीची परीक्षा सुरू झाली असून 37,062 विद्यार्थी परीक्षा देत आहेत। लातूर जिल्ह्यातील कॉपीमुक्त परीक्षेसाठी यावर्षी सर्व परीक्षा केंद्रांवर बैठे पथक तैनात करण्यात आले आहे। तसेच परीक्षा कामकाजावर संनियंत्रण ठेवण्यासाठी जिल्हा परिषद येथे स्वतंत्र कंट्रोल रूम स्थापन करण्यात आली आहे। या कंट्रोल रूम मधून जिल्हाधिकारी वर्षा ठाकूर घुगे यांनी दूरदृश्य प्रणालीद्वारे वलांडी, देवणी, बोरी आणि रेणापूर येथील परीक्षा केंद्रांवर तैनात बैठे पथकांशी संवाद साधला। तसेच कॉपीमुक्त परीक्षा अभियान यशस्वी करण्यासाठी सर्वांनी सतर्क राहून काम करण्याच्या सूचना दिल्या। तसेच शहरातील काही परीक्षा केंद्रांना भेटी देऊन जिल्हाधिकारी श्रीमती ठाकूर घुगे यांनी परीक्षा प्रक्रियेची पाहणी केली। इयत्ता 12वी परीक्षेसाठी 100 परीक्षा केंद्रांसाठी प्रत्येकी 3 सदस्य असलेली 100 बैठे पथक आणि 90 भरारी पथके स्थापन करण्यात आली आहेत। यासोबतच परीक्षा केंद्रांमध्ये सीसीटीव्ही लावण्यात आले असून सीसीटीव्ही फुटेज पाहण्यासाठी स्वतंत्र व्ह्यूअर्स टीम गठीत करण्यात आल्या आहेत। आजपासून महाराष्ट्रभर 12वीच्या परीक्षा सुरू झालेल्या आहेत। त्याचबरोबर काही दिवसांमध्ये 10वीच्याही बोर्डाच्या परीक्षा सुरू होणार आहेत। पूर्ण महाराष्ट्रभर कॉपीमुक्त अभियान हे राबवण्यात येत आहे। लातूर जिल्ह्यामध्येही हे अभियान सुरळीत पार पडावं यासाठी मोठ्या प्रमाणात परीक्षा केंद्रांवर बंदोबस्त देण्यात आलेला आहे। लातूर जिल्ह्यामध्ये 100च्या आसपास परीक्षा केंद्र आहेत, ज्यावर 100 अधिकारी, त्याचबरोबर 205 अंमलदार, 900 होमगार्ड व 100 लेडी होमगार्ड यांचा समावेश केलेला आहे। या सर्व परीक्षा केंद्रावर ड्रोनद्वारे ही तपासणी करण्यात येत आहे। कोणत्याही प्रकारे गैरप्रकार या परीक्षा केंद्रावर होऊ नये यासाठी सेक्शन 163 प्रमाणे प्रतिबंधक आदेश जिल्हाधिकारी महोदयांनी काढलेले आहेत। या सर्व केंद्रांवर वरिष्ठ अधिकारी आकस्मिक भेटी देत आहेत। कोणीही यावर गैरप्रकार करू नये, कॉपीमुक्त अभियानामध्ये सहभाग नोंदवावा। गैरप्रकार आढळून आल्यास यामध्ये कडक कारवाई योग्य त्या कलमान्वये करण्यात येईल, गुन्हा दाखल करण्यात येईल। त्यामुळे प्रशासनाच्या या कॉपीमुक्त अभियानामध्ये आपला सहभाग नोंदवावा। धन्यवाद। रिपब्लिकन वार्तासाठी लातूर जिल्हा प्रतिनिधी सगीर मोमेन।